महिला पोलीस अधिकारी पाया पडतात असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। महिला पोलीस अधिकारी पाया पडतात असं सदावर्ते यांनी म्हटलंय। पुणेच पोलीस आता हेल्पलेस आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर महिला पोलीस अधिकारी चक्क पाया पडतायत, त्यामुळे कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। त्या संदर्भात आता कोर्ट काय निर्णय देणार ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। तर महिला पोलीस अधिकारी पाया पडतात असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलंय। सध्याची महत्त्वाची आणि मोठी अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय। तुम्ही नियमांचं पालन करत नसल्याचं या ठिकाणी कोर्टानं म्हटलंय, तर आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत असा युक्तिवाद या ठिकाणी ॲडव्होकेट सदावर्ते यांनी केलाय। यासोबतच पोलीस हेल्पलेस आहेत, त्यामुळे कारवाईचे आदेश द्या असंही सदावर्ते यांनी म्हटलंय। तर पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची अपडेट या प्रकरणातली आपण पाहतोय। महिला पोलीस अधिकारी अक्षरशः पाया पडतायत, त्यामुळे पोलीस हेल्पलेस असल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। कोर्टानं आंदोलन थांबवण्याचे आदेश द्यावेत असं महाधिवक्त्यांनी म्हटलेलं आहे। अजून काही गाड्या जेवणाचं साहित्य येऊ द्या असं आंदोलकांच्या वकिलांनी या ठिकाणी म्हटलं। आपण पाहतोय सध्याची या प्रकरणातली महत्त्वाची अपडेट। आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत, तर दुसरीकडे पोलीस हेल्पलेस आहेत, त्यामुळे कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत, तर दुसरीकडे जेवणाचं साहित्य घेऊन येणाऱ्या माझ्या मुलीला गाड्यांना उद्या शाळेमध्ये जायचंय असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टामध्ये म्हटलेलं आहे। आपण पाहतोय ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे, माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं आहे असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। नियम अटी पालन करताना कठोर व्हावं लागल्यास चालेल असं कोर्टानं म्हटलेलं होतं, तर दुसरीकडे ॲडव्होकेट सदावर्ते माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं असल्याचं म्हणतात। तर ॲडव्होकेट सदावर्ते यांनी माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं आहे असं या ठिकाणी कोर्टासमोर म्हटलेलं आहे। तर महिला पोलीस अधिकारी पाया पडतायत असं सदावर्ते यांनी म्हटलंय। महिला पोलीस अधिकारी पाया पडतायत असं सदावर्ते यांनी म्हटलंय। तर आपण पाहतोय या प्रकरणामधली महत्त्वाची अपडेट। आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। यासोबतच माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचं आहे, आंदोलक गाडीतनं देशी दारूच्या बाटल्या आणतायत असंही ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। दुसरीकडे जेवणाचं साहित्य घेऊन येणाऱ्यांना येऊ द्या असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलेलं आहे, तर दुसरीकडे सदावर्ते म्हणतायत पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असंही ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर पोलीस हेल्पलेस आहेत, कारवाईचे आदेश द्या असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी कोर्टाला म्हटलंय। तर महिला पोलीस अधिकारी पाया पडतायत असं सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतोय या ठिकाणी महिला पोलीस अधिकारी अक्षरशः पाया पडतायत, पोलीस हेल्पलेस आहेत। तर 2 दिवसांमध्ये नियमांचं पालन होईल याची खात्री देता का असा सवाल कोर्टानं आंदोलकांच्या वकिलांना केलेला आहे। तर आम्ही अपील करू असं यावर आंदोलकांच्या वकिलांनी म्हटले। तर यावर 2 दिवस कशाला, काय गरज आहे असं ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलेलं आहे। तर माझ्या मुलीला उद्या शाळेत जायचंय असं सदावर्ते यांनी म्हटलं। तर शाळा कॉलेजेस उद्यापासून सुरू होत आहेत, त्याच पार्श्वभूमीवर कुणालाही त्रास होता कामा नये असं म्हटलंय। 2 दिवसात नियमांचं पालन होईल याची खात्री देता का असं कोर्टानं या ठिकाणी विचारणा केली आहे आंदोलकांच्या वकिलांना। त्यावर आम्ही अपील करू शकतो असं उत्तर आंदोलकांच्या वकिलांकडून देण्यात आली आहे। तर यावर 2 दिवस कशाला, काय गरज आहे असं यावर ॲडव्होकेट सदावर्ते यांनी म्हटलंय। तर 2 दिवसात नियमांचं पालन होईल याची आणि आता खात्री देता आणखी का? एक मोठी बातमी आपण पाहूयात। 2 दिवसात नियमांचं पालन होईल याची खात्री देता का असं कोर्टानं म्हटलं होतं। आंदोलकांच्या वकिलांना त्यांनी हा सवाल केलेला आहे। तर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ असं कोर्टानं म्हटलेलं आहे। उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। जोरदार युक्तिवाद या आंदोलनासंदर्भात झालेला आहे। यावर कोर्टानं काही टिप्पणी केली, काही सूचना आणि काही आदेशही दिले आहेत। उद्या 3 वाजता पुन्हा यावर सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। सध्याची तर अद्यापही सुनावणी सुरू आहे, अद्याप सुनावणी संपलेली नाही, अजूनही सुनावणी सुरू आहे। मराठा आंदोलनावर आता उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। उद्या दुपारी 3 वाजता सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। कोर्टानं या आंदोलनासंदर्भात काही टिप्पणी केली, अटी शर्तींचं पालन झालं नाही याविषयी नाराजी सुद्धा व्यक्त केली। तसंच आंदोलकांच्या वकिलांना त्यांनी
नियमांचं पालन होईल का याची खात्री घेता का अशी विचारणा देखील केली आहे। मात्र आम्ही फक्त अपील करू शकतो असं आंदोलकांच्या वकिलांनी म्हटलंय। तर उद्या 3 वाजता पुन्हा एकदा यावर सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। अद्याप सुनावणी सुरू आहे। यामध्ये आणखी काही याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। तर उद्या 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं या ठिकाणी म्हटलेलं आहे। अजून सुनावणी संपलेली नाही। पण पाहतोय सध्याची महत्त्वाची या प्रकरणातली अपडेट। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। अद्यापही ही सुनावणी संपलेली नाहीये। उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी घेऊ आणि काय ते ठरवू असं कोर्टानं म्हटलेलं आहे। त्यामुळे मराठा आंदोलनावर उद्या दुपारी 3 वाजता पुन्हा एकदा सुनावणी होणार असल्याचं कळतंय। तर उद्या दुपारी